मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू. सर्व गैरसमज दूर होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य शासनाचा सातत्याने संवाद सुरू असून त्यांच्या मनातील सर्व शंका व गैरसमज लवकरच दूर होतील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेची संपूर्ण माहिती उदय सामंत यांनी फोनद्वारे आपल्याला दिली आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक असून चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. आम्ही मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% टिकणारे आरक्षण दिले. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुलभ केली. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्त केली ते असं म्हटले की शिवसेनेचे काही नेते मराठा समाजाच्या विरोधात बैठका घेत आहेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. बिलकुल. याच्यामध्ये आमचे मंत्री उदय सामंत, मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली. जो काही निधी सारथीसाठी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता, इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं. आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल. मुख्य म्हणतात की